का? कारण गावात शिवालय आहे. जर आपण रुद्राक्षाच्या माळेने जर मंत्र जप केला तर भगवान परमात्मा म्हणतात दिवसभरामध्ये जेवढं जेवढं पाप कर्म झालंय ना तर ते सगळं सगळं पाप कर्म धुवून निघतं. सगळं कायिक वाचिक मानसिक जे काही पाप कर्म झालेलं आहे नुसत्या रुद्राक्षाच्या माळेने जर जप केला तर दिवसभरामधलं संपूर्ण पाप जळून खात होतं. तीच माळ जर रुद्राक्षाची गळ्यामध्ये जर असत आणि त्या गळ्यामध्ये माळ असलेल्या व्यक्तीने जर स्नान जर केलं तर गंगेचं स्नान केलं पुण्य त्या मानवाला लागतं. डोक्यावरती जर भस्म जर लावला तर भगवान परमात्म्याची सतत नजर आपल्यावरती राहते. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं ध्यान करत राहिलो तर किती अडीअडचणीत असलो कोणत्याही दुःखात असलो तर माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय होतो प्रगट होतो आणि प्रगट होऊन त्या ठिकाणी महाराज आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढतात. याचं चिंतन करावं तेवढं भरपूर आहे. पण आपला टाईम संपत आल्या कारणाने झालेली ही कथारूपी पुष्प याच ठिकाणी थांबतो. गेले 7 दिवसामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये जर काही बोलण्यामध्ये माझ्याकडून अपशब्द गेला असेल, ज्या शब्दाचा तुम्हाला या ठिकाणी वेदना झाली असती, बोलण्याच्या ओघामध्ये जर काही माझ्याकडून वेड वाटलं जर तुमच्या कानावरती पडलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून याच ठिकाणी त्या असणाऱ्या शब्दाला त्या माझ्या बोलण्याला याच ठिकाणी सोडावं. जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे काही तुम्हाला भगवंताची बोल वाटले असतील, भगवंताच्या कथा आवडल्या असतील, ते माझ्या श्री गुरु शिवाजी बाबांचा आहे, ते माझे श्री गुरु संभाजी बाबांचा आहे. ज्यांच्याकडे मी अध्ययन केलंय असे वृंदावनचे शांती सागर असणारे आमचे स्वामी विवेकानंद स्वामी श्री सरस्वती महाराज यांचे आहे. तर त्यांनाही असणाऱ्या त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांच्याही चरणावरती दंडवत घालून माझ्या या कथारूपी पुष्पाला याच ठिकाणी विराम करतो. श्री गुरु शिवाजी बाबांच्या श्री गुरु संभाजी महाराजांच्या नगद नारायण महाराजांच्या तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी ही कथा याच ठिकाणी विराम करतो. जीवनामध्ये काही जरी प्राप्त नाही झालं ना तर ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येईल, कितीही मोठं आघात असू द्या, कितीही मोठी दुःख असू द्या, एकदा त्या भोले बाबाकडे, एकदा त्या भोले बाबाच्या मंदिरामध्ये, एकदा त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं आणि त्याला आपलं असणारं दुःख सांगावं. आणि पावलं तुमच्या घराकडे पडतील, जसे पावलं तुमच्या असणाऱ्या स्थानाकडे पडतील, इकडे माझा शंभू बाबा तुमच्या त्या कार्याकरता लागलेला असेल. माझा शंभू बाबा तुमचं कार्य पूर्ण करण्याकरता, तुमच्या असणाऱ्या त्या कार्यात धावण्याकरता माझा शंभू बाबा प्रगट होईल आणि त्या कार्यातून त्या दुःखातून तुम्हाला मुक्त करेल मायबापा. म्हणून भगवान शिवशंकराची पूजा करावी, आराधना करावी आणि त्या भगवान शिवशंकराच्या आराधनेमध्ये आपलं आयुष्य त्या ठिकाणी वेचवावं. झालेली ही कथारूपी पुष्प याच ठिकाणी विराम, ग्रंथ पूजा होईल आणि मग लोकांचे सत्कार होतील आणि मग असे असणारे त्या ठिकाणी महाराज पुढची जी काही रूपरेषा आहे ते असणारे आमचे नाना तुम्हाला सांगतो. जोडीने कोणतरी या घेऊन या, हळद कुंकू जोडीने या, दोघं ताटा घेऊन या, दोघं जोडीने ग्रंथ पूजा करा. कार्यकर्ते मंडळीकडे या. ऐका, आपल्या कथेला जे हे सर्व महाराज मंडळी उपस्थित राहिली आहे, सर्व महाराज मंडळीचे धन्यवाद. ज्यामध्ये गहनमुक्तीपरायण कीर्तनकार आमचे नाना असतील, मौली महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, या सर्वांकरता एक बार टाळ्या वाजवून तुम्ही सगळ्यांनी स्वागत करा. कारण जीव तोडून तुम्हाला या भजनामध्ये तल्लीन करत होतात. शेवटचा एक मौली महाराजांचा अभंग होईल, हे की नाही, सुंदर गोड असं असणारा अभंग गातील आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला म्हणजे परम मित्र असणारे गणेश दादा, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ज्यांनी